हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बघूयात एक्सक्रीशन म्हणजे काय. याच्या आधी आपण बघितलं ट्रान्सपोर्टेशन. प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस कशा पद्धतीनं होते तो पार्ट आपण बघितला. आता बघायचं आहे आपल्याला प्लांट्स आणि स्पेसिफिकली ह्युमनच्या बाबतीत एक्सक्रीशनची प्रोसेस कशी होते. बट त्याच्या ही आधी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत रिलेटेड टू एक्सक्रीशन. ते क्वेश्चन आन्सर्स आपण आधी बघूयात. जसं की पहिला प्रश्न तुम्हाला दिलाय की वाय डज इट हॅपन, लीव्स ऑफ द प्लांट्स फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. प्लांट्समध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर काही पर्टिक्युलर सीझनमध्ये पानगळ म्हणतो आपण तशी होते प्लांट्समध्ये. तर ही पानगळ कशामुळे होते, काय त्याच्या मागचं रिझन आहे, तुम्हाला काही आयडिया असेल तर बघा. स्टुडंट्स, ही जी पानगळीची प्रोसेस आहे ती प्लांट मधली ऍक्च्युअली त्यांच्यामध्ये साठलेले जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते वेस्ट प्रोडक्ट्स बाहेर टाकण्याची प्रोसेस आहे. तुम्हाला माहित होतं का? बघा याच्यामध्ये जसं की तुम्हाला मी सांगितलं, ह्युमन मध्ये जशी आपली एक स्पेसिफिक अशी सिस्टम आहे की ज्याच्या थ्रू त्यांच्यामध्ये वेस्ट मटेरियल्स बॉडीच्या बाहेर टाकले जातात. बट तशी स्पेसिफिक सिस्टम प्लांट्स मध्ये नाही आहे. मग प्लांट्स त्यांच्यामध्ये तयार झालेले वेस्ट प्रोडक्ट्स कशा पद्धतीने बाहेर टाकतात? बिकॉज बघा, कुठलीही प्रोसेस असू देत, कुठल्याही प्रोसेसमध्ये जसे युजफुल प्रोडक्ट्स तयार होतात तसेच वेस्ट प्रोडक्ट्स देखील तयार होतात. आणि ते जर वेस्ट प्रोडक्ट्स मग ती प्लांट बॉडी असेल किंवा अॅनिमल बॉडी असेल त्याच्यामध्ये स्टोअर राहिले, बाहेर टाकले गेले नाहीत, तर त्या पूर्ण सेल असेल किंवा त्या बॉडीचं, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फंक्शनिंग जे आहे ते प्रॉपरली होत नाही. सो इट इज नेसेसरी टाइम टू टाइम हे वेस्ट मटेरियल त्यांच्यामधून बाहेर टाकले जावेत. मग अशी सिस्टम तर प्लांट्समध्ये नाही. मग प्लांट्स कशा पद्धतीनं करतात, तर ही एक त्याच्यातली मेथड आहे की एक्सक्रिटरी सिस्टम नसल्या कारणानं त्यांच्यामधले जे वेस्ट आहेत ते प्लांट्स मधले वेस्ट हे रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लावर्स, फ्रुट्स अशा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये प्लांट्स मधले वेस्ट हे स्टोअर केले जातात. आणि आफ्टर सर्टन टाइम, थोड्या दिवसानंतर ते वेस्ट जे आहे ते ज्या पानं पडतील किंवा फुलं पडतील, फळं पडतील त्या फॉर्ममध्ये ते वेस्ट त्याच्या प्लांट्स बॉडीमधून बाहेर रिलीज केलं जातं. सो हे एक मेन रिझन आहे की ज्याच्यामुळे प्लांट्सचे जे पानं आहेत ती पडतात, प्लांट्समध्ये पानगळ होते. दुसरा एक आहे फ्रुट्स फ्लावर्स फॉल ऑफ आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम. ह्याच्या मागे पण तेच रिझन आहे, जसं तुम्हाला मी आता सांगितलं की एकतर वेस्ट मटेरियल्स जे आहेत लीव्स मध्ये, फ्लावर्स मध्ये वगैरे हे स्टोअर होतं. आता बघा, जेव्हा फुलं किंवा फळं ही मॅच्युअर होतात, त्यांची एक ग्रोथ पिरियड कंप्लीट झाला, त्यांची ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर त्यांना जो न्यूट्रिएंटचा सप्लाय, आपण ह्याच्या आधी बघितलं होतं बघा, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड हा पार्ट जेव्हा आपण शिकलो होतो तेव्हा त्याच्यात आपण काय बघितलं होतं की जे एक्सेस स्टोअर्ड फूड आहे ते वेगवेगळ्या पार्ट्समध्ये स्टोअर केलं जातं. आणि मग जेव्हा प्लांट्सना गरज असेल, फुलं उमलताना, फळं येताना, कळ्या येताना, ह्या गोष्टी जेव्हा प्लांट्समध्ये त्या रिजनमध्ये त्यावेळेस ऍडिशनल एनर्जीची रिक्वायरमेंट असते, आवश्यकता असते. आणि मग त्या वेळेस ते स्टोअर्ड फूड जे आहे त्याचा यूज होतो. मग आता एकदा त्यांची वाढ कंप्लीट झाली की मग त्यांना जो न्यूट्रिएंट सप्लाय दिला जात असतो प्लांट कडून तो ब्लॉक होतो. गरज नाही ना, आता वाढ पूर्ण झाली आहे, एकदा वाढ पूर्ण झाली की त्याला परत न्यूट्रिएंट सप्लाय द्यायची गरज नाहीये. मग त्यावेळेस त्यांना तो दिलेला सप्लाय फूडचा ब्लॉक झाला की मग आपोआप त्यांचा कलर जसं म्हणतो आपण चेंज होतो आणि मग ते न्यूट्रिएंट सप्लाय ब्लॉक झाल्यामुळे ते गळून पडतात. ठीक आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे की सबस्टन्सेस लाईक रेझिन, गम एटसेट्रा आर गिव्हन आउट ऑफ द प्लांट बॉडी. ह्याच्यामध्ये देखील सेम रिझन आहे की सुबेरिन, रेझिन, गम ह्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट मटेरियल्स प्लांट्समध्ये स्टोअर्ड असतात, फ्रुट्स, लीव्स, बार्क ह्यासारख्या पार्ट्समध्ये. आणि मग ते देखील आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम प्लांट्सच्या बॉडीमधून बाहेर टाकले जातात. मग ते जे डिंक आपण तुम्ही झाडांच्या ह्याच्यावरती बघितलं असेल बघा, डिंक गोळा झालेला असतो किंवा आपण जो डिंक खातो ना ऍक्च्युली, तर तो डिंक हा देखील प्लांटचं वेस्ट प्रोडक्ट आहे. ते त्यांच्यासाठी युजफुल नाही बट ते आपल्यासाठी युजफुल आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे की कुठले कुठले असे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत की जे प्लांटसाठी वेस्ट आहेत बट आपल्यासाठी युजफुल आहेत. बट त्याच्या आधी आपण ही एक्सक्रिशनची प्रोसेस काय आहे ती पूर्ण बघूया. ही आहे डेफिनिशन. एक्सक्रिशनची डेफिनिशन तुम्हाला जर कोणी विचारली तर इट इज द इलिमिनेशन ऑफ टॉक्सिक नायट्रोजिनस वेस्ट फ्रॉम द बॉडी, ही त्याची डेफिनिशन झाली. आता हे जसं तुम्हाला सांगितलं, एक्सक्रिशन कोणत्या कोणत्या सबस्टन्सेसचं केलं जातं, तर युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया ह्यासारखे जे वेस्ट मटेरियल्स आहेत ते आपल्या बॉडीमधून स्पेसिफिकली बाहेर टाकले जातात.
का टाकले जातात? बिकॉज ते जर अक्युम्युलेट झाले आपल्या बॉडीमध्ये तर त्याच्या हार्मफुल इफेक्ट हा आपल्या पूर्ण बॉडीवरती, जसं की तुम्हाला माहितच आहे किडनी फेल झाली की माणूस मरून जातो काही वेळानं, तुम्हाला माहिती आहे लिव्हर डॅमेज झालं त्याच्या माणसाच्या हेल्थवरती परिणाम होतो. का परिणाम होतो? बिकॉज किडनी, लिव्हर या ऑर्गनचं काम काय आहे तर शरीरातले जे वेस्ट तयार झाले ते बाहेर टाकण्याचं. आणि मग ते ऑर्गन जर खराब झाले तर ते वेस्ट तुमच्या बॉडीमध्ये तसेच अक्युम्युलेट होतात की ज्याचा इफेक्ट होतो तुमची डेथ होईल किंवा तुमची बॉडी प्रॉपरली फंक्शन करणार नाही. सो इट इज नेसेसरी की हे वेस्ट मटेरियल्स तुमच्या बॉडीमधून टाकले जातील. आता हे वेस्ट मटेरियल्स कोणत्या कोणत्या पद्धतीने बाहेर टाकले जातात? जर आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जसं की अमिबा, पॅरामेशियम सारख्या ऑर्गॅनिझमचा विचार केला तर त्यांच्या बॉडीमध्ये जे वेस्ट, समजा हे वेस्ट मटेरियल आहे तर हे जस्ट सेल मेम्ब्रेन मधून पास होऊन जात. म्हणजे आता समजा हे वेस्ट असेल तर ते हळूहळू हळू त्याच्या सरफेस पर्यंत येईल. मग अमिबा विल चेंज इट्स शेप आणि मग ते वेस्ट जे आहे ते बॉडीच्या बाहेर टाकलं जाईल. सो या पद्धतीनं एकदम सेल मेम्ब्रेन मधून हे वेस्ट बाहेर टाकलं जातं इन केस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा असेल किंवा पॅरामेशियम सारख्या. बट हायर प्लांट्स किंवा हायर ॲनिमल्स जर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये प्लांट्समध्ये तर नाहीतच, त्यांच्यामध्ये वेगळी पद्धत आहे. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, स्टोअर केले जातात आणि मग तिथून बाहेर टाकले जातात. आणि ॲनिमल्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टम प्रेझेंट आहे विथ द हेल्प ऑफ विच वेस्ट हे बाहेर टाकले जातात. ह्या मेन मेथड झाल्या. इथपर्यंतच आज आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्लांट्समध्ये स्पेसिफिकली कशा पद्धतीनं वेस्ट प्रोडक्ट तयार होतात आणि बाहेर टाकले जातात आणि मग ॲनिमल्समध्ये कसे होतात. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये तो पार्ट बघूयात. आज इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.